AICTE, TT Maharashtra that every newly admitted student should undergo this session, and at the end of session they have to give the undertaking. So this session, the document is in Marathi, which is prepared by Government of Maharashtra as a Maharashtra Prohibition of Ragging Act is the name. महाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई आहे अधिनियम 1999. So let it be as per our tradition. Our classes are in English. We used to conduct this session for all the students supposed to be offline, but unfortunately due to COVID pandemic, we are conducting it online. So you welcome all of you. I think this is division A from first year FYB Tech. I welcome all of you for this anti-ragging session. मी माझी थोडीशी 1 मिनिटाच्या आत ओळख करून देतो. मी डॉक्टर अभय उत्पात. मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट मध्ये प्राध्यापक आहे. एक 20-21 वर्षाचा माझा या क्षेत्रातला अनुभव आहे. माझी एमटेक आणि पीएचडी सीओईपी पुणे येथून झालेली आहे. स्वेरी महाविद्यालयामध्ये मी 17 वर्ष झाले अध्ययन करतोय. मी फर्स्ट इयर इंजिनिअरिंग पासून ते पीएचडी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे, शिकवत आहे. तर तुमच्या वर्गावर येण्याचा योग आज माझा आला आहे. तर डीन स्टुडंट म्हणजे विद्यार्थी अधिष्ठाता या अनुषंगाने मी तुमच्या क्लासवर महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ रॅगिंग ऍक्ट 99 याचं वाचनच करणार नाही, तर तो तुमच्या मनावर बिंबवण्यासाठी मी इथे आलेलो आहे. सो आय होप एव्हरी स्टुडंट इज इन लिस्निंग मोड. एव्हरी स्टुडंट is in keenly listening mode so that they should not miss any of the single clause of this ragging act. तर मित्रांनो, महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ रॅगिंग ऍक्ट 1999 असं नाव का आहे, इथून आपण सुरुवात करू. म्हणजे 1999च्या अगोदर हे काही नव्हतं का? तसं नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे, 1999च्या अगोदरच्या विद्यार्थ्यांना हा कायदा नसल्यामुळे भरपूर सफर व्हावं लागलेलं आहे. महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण देशामध्ये रॅगिंगच्या भयंकर केसेस झालेल्या आहेत. भयंकर हा शब्द मुद्दामून मी यूज करतोय कारण त्याच्यामध्ये खूप जणांना आपलं लाईफ गमवावं लागलेलं आहे. तर या सर्वांच्या अनुषंगाने 1999 साली हा कायदा अंमलात आणण्यात आला आणि त्यानुसार त्याच्यामध्ये अशी तरतूद केली आहे की जर कोणी एखादी व्यक्ती याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल तर त्याला भरपूर आणि कठोरातल्या कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून अशा गैरप्रकार विद्यार्थ्यांमध्ये होणार नाहीत. सो फ्रेंड्स, महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ रॅगिंग ऍक्ट 1999 it was established just 1 year after the establishment of the SWERI established in 1998. तर तुम्हाला सर्वांना ऐकून आनंद होईल की 1998 पासून ते आज तागायत इट इज अ प्राऊड मोमेंट फॉर SWERI that not a single case of ragging has been launched in our premises. Even after formation of new sister concern pharmacy polytechnic, there also there is not a single case launched as far as ragging is concerned. तर आतापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी ही जी धुरा सांभाळलेली आहे की कॉलेजमध्ये रॅगिंग नावाचं जे डेव्हिल आहे, राक्षस आहे, त्याला पूर्ण लांब ठेवण्याचं, ती धुरा आता तुमच्या सर्वांच्या खांद्यावर आहे. म्हणजे जे कल्चर पूर्वीच्या विद्यार्थ्यांनी मेंटेन ठेवलं ते कल्चर तुम्ही पुढचे 4 वर्ष मेंटेन ठेवायचंय. सो महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ रॅगिंग ऍक्ट 1999 आय एम पुटिंग इन फ्रंट ऑफ यू. देर आर 8 clauses. I will read this in Marathi. At the same time, I will convert it into English because language of this campus is English. So before that, Sounde sir, just I am observing some disturbance in between. So can you please put message to all the students that some sound and some songs are there. Please ask the students to be in isolation so that the background noise at their home will not disturb the session. महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ रॅगिंग ऍक्ट 1999 क्लॉज नंबर 1. पहिला क्लॉज आहे, या अधिनियमाला महाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई अधिनियम 1999
असे संबोधण्यात यावे. म्हणजे हा जो रॅगिंग कायदा आहे त्याला महाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई आहे 1999 अधिनियम असे संबोधण्यात यावे. दिस clause is called as Maharashtra Prohibition of Ragging Act 1999. So some name should be given to the document, hence the name is given. This is clause number 1. Who has prepared this? Government of Maharashtra. Okay. Now clause number 2. Clause number 2 includes the definition. There are 3 parts in the definition. First one is the educational institute. Second is head of the educational institute, and third one is ragging. या दुसऱ्या क्लॉज मध्ये व्याख्या दिलेल्या आहेत. त्या 3 व्याख्या आहेत. शैक्षणिक संस्था, शैक्षणिक संस्थेचा प्रमुख आणि रॅगिंग. आता शैक्षणिक संस्था म्हणजे काय क्लिअरली इथं मेन्शन केलंय, ते मराठीमधून मी वाचतोय. शैक्षणिक संस्था याचा अर्थ ती मध्ये शिक्षण घेण्याचे कार्य करणारे महाविद्यालय किंवा कोणत्याही नावाने संबोधण्यात येणारी संस्था असा आहे. त्यात त्यांचा समावेश होतो आणि तिच्याशी संलग्न असलेले अनाथालय, निवासगृह, अतिथीगृह, वसतिगृह, पाठनिर्देश संस्था किंवा कोणतेही अन्य जागा यांचा समावेश होतो. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट आर द प्रिमाइसेस इन्क्लुडेड इन द एज्युकेशन इन्स्टिट्यूट. शैक्षणिक संस्था म्हणजे तुम्ही वर्गात बसलाय आणि वर्ग म्हणजे शैक्षणिक संस्था नाही, किंवा तुमचं डिपार्टमेंट म्हणजे फक्त शैक्षणिक संस्था नाही. तर त्या शैक्षणिक संस्थेचा पूर्ण प्रिमायसेस मध्ये काय आलं? वसतिगृह आलं, पोर्च आले, लायब्ररी आली, कॅन्टीन आलं, त्यानंतर अतिथीगृह, गेस्ट रूम आली, हॉस्टेलचा कॅम्पस आला, मेस आली, कॅन्टीन आलं, आणि सर्व प्रिमायसेस ह्या सगळ्यांना शैक्षणिक संस्था असं संबोधण्यात यावं. नाहीतर असं म्हणणार की क्लॉज मध्ये लिहिलंय की फक्त संस्थेमध्ये रॅगिंग करायला मनाई आहे आणि आम्ही कॅन्टीन मध्ये केलं, आम्हाला सोडा. तर असं कोणताच त्यांनी जिथं शंकेला कोणतीच जागा ठेवलेली नाही. त्यामुळे सर्व प्रिमायसेसला मिळून शैक्षणिक संस्था असं संबोधण्यात आलेलं आहे. सो दिस इज कॉल्ड एज एज्युकेशनल इन्स्टिट्यूट. सेकंड, शैक्षणिक संस्थेचा प्रमुख. आता शैक्षणिक संस्थेचा प्रमुख कोण असतो? इंजिनिअरिंग कॉलेजचा असेल, आर्ट, कॉमर्स, सायन्स असेल तर प्राचार्य हे शैक्षणिक संस्थेचे प्रमुख असतात. मेडिकल कॉलेजचे प्रमुख हे डीन असतात. ऑटोनॉमस कॉलेजचे प्रमुख हे डायरेक्टर असतात. एखाद्या ज्युनियर कॉलेजचे प्रमुख हे हेडमास्टर असतात, मुख्याध्यापक असतात. हुसेवर मे बी रिप्रेझेंटिंग द हेड ऑफ इन्स्टिट्यूट म्हणजे शैक्षणिक संस्थेचा प्रमुख. आपल्या कॉलेजचे आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय प्राध्यापक बी.पी. रोंगे सर हे स्वतः हा रॅगिंग ऍक्ट सर्व विद्यार्थ्यांना पूर्वीच्या काळात समजून सांगत होते. आता ती जबाबदारी डीन विद्यार्थी अधिष्ठाता डीन स्टुडंट म्हणून माझ्याकडे आलेली आहे. म्हणजे या केसमध्ये आता मी शैक्षणिक संस्थेचा प्रमुख म्हणून तुमच्या समोर, त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह प्रतिनिधी म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे. तिसरी व्याख्या आहे रॅगिंग. बऱ्याच विद्यार्थ्यांची शंका असते रॅगिंग म्हणजे काय. तर याच्यामध्ये मराठीत दिलेलं आहे, मी पहिल्यांदा वाचतो आणि त्यानंतर तुम्हाला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करून सांगतो. रॅगिंग या संज्ञेचा अर्थ ज्यामुळे कोणत्याही शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यांना शारीरिक, मानसिक हानी पोहोचत असेल किंवा पोहोचण्याची शक्यता असेल किंवा त्याच्या धास्तीची किंवा भयाची अथवा लज्जेची अथवा अडचणीत आल्याची भावना निर्माण होत असेल असे गैरवर्तणुकीचे प्रदर्शन करणे किंवा असे कोणतेही कृत्य करणे असं आहे. आणि त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो. व्हॉट इज रॅगिंग? मीन्स इफ समबडी शुड फील एम्बॅरेस्ड, त्याला लज्जा वाटेल की असं तुम्ही एखादं कृत्य करायला लागलेलं आहात. समबडी मे फील अफ्रेड, त्याला भीती वाटेल असं तुम्ही कृत्य करायला लागलात, किंवा त्याला भविष्यात तुमच्यापासून धोका आहे अशी भीती त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे. अशी कृत्य करणे म्हणजे रॅगिंग करणे. मानसिक त्रास देणे, शारीरिक त्रास देणे. आता कोणकोणत्या प्रकार आहेत त्याच्यामध्ये? सो इट इन्क्लूड्स चिडवणे, शिवीगाळ करणे, धमकी देणे, त्याच्या खोड्या काढणे, चिमटे काढणे, मनाला टोचेल असे बोलणे, किंवा असा विद्यार्थी सर्वसाधारणपणे जे कृत्य किंवा जी गोष्ट स्वेच्छेने करणार नाही असे कृत्य किंवा अशी गोष्ट करण्यास त्यास प्रवृत्त करणे. व्हॉट इज रॅगिंग? द थिंग विच यू आर नॉट इन अ पोझिशन टू रिॲक्ट, यू डोंट वॉन्ट टू डू इट, it is against your decision,
जी गोष्ट तुमच्या मनाविरुद्ध करायला समोरचा व्यक्ती भाग पाडतोय, ती गोष्ट करायला लावणे म्हणजे रॅगिंग. आता तुम्ही म्हणाल, हे तुम्ही आम्हाला का सांगताय? कारण आम्ही तर फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहेत. तुम्ही फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहात. तुम्हाला हे कळायला पाहिजे की काय म्हणजे रॅगिंग. यू आर इन फर्स्ट इयर. नाउ रिमेंबर, देयर इज नो सिनियर ज्युनियर कन्सेप्ट इन CERI campus. Nobody is senior of you. You are from lower class, they are from higher class. This is the terminology which we are using. Now, under this terminology, if any of the student from higher class is asking you to do the things which you don't want to do, अशा काही गोष्टी तुम्हाला करायला सांगितल्या जात आहेत की ज्या तुम्हाला करायची इच्छा नाही, त्या म्हणजे रॅगिंग. ह्या सर्व मराठीमध्ये मी वाचलेल्या गोष्टी आहेत, तुम्हाला माहित पाहिजे. ओके, सो दिस इज द डेफिनेशन ऑफ रॅगिंग. क्लॉज नंबर 1 is called as Maharashtra Prohibition of Ragging Act 99. Clause number 2, definition. Clause number 3, कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये किंवा तिच्या बाहेर रॅगिंग करण्यास मनाई आहे. Any of the educational institute or premises, ragging is strictly prohibited. आता premises म्हणजे काय? Whole complete premises, start from institute to whatever area is coming around you. Now for example, one more thing you will be observed, I'll read it. संस्थेत किंवा संस्थेच्या बाहेर सुद्धा रॅगिंग करण्यास मनाई आहे. बाहेर म्हणजे कुठं? बाहेर हा वर्ड मुद्दामून वेग ठेवलेला आहे. म्हणजे एसटी स्टँडवर समजा कुणाला तुम्हाला कोणी हायर क्लासचा विद्यार्थी त्रास द्यायला लागला, तर तुम्ही तो विद्यार्थी जर म्हणला हे काही कॉलेज नाहीये, हे स्टँड आहे, आता मी तुला त्रास देणार, तर तिथं तुम्ही समजा त्याला काही प्रतिकार करू शकला नाहीत, तर तुम्ही कॉलेजमध्ये यायचं, एक कागद आणि पेन घ्यायचा आणि त्याच्यावर स्वच्छ अक्षरामध्ये तक्रार करायची की मी या गोष्टीसाठी एसटी स्टँडवर होतो, तिथे या वरच्या वर्गातला विद्यार्थी याने मला असा असा त्रास दिला. Not only here, suppose somebody is traveling to Delhi, you are from Delhi, suppose you and your higher class student is from Delhi. So higher class student suppose on some of the railway station, Jhansi railway station, ask you to bring water bottle from the railway station, or he asks you to put his luggage on your head, or he asks to drop down his luggage from the railway at Jhansi railway station. Both of you are traveling to Delhi. It is long or far away from our premises. Provided that you both are taking education here, and after coming back from the vacation, you will come here, or telephonically you can say की असा मला या रेल्वे स्टेशनवर या हायर क्लासच्या विद्यार्थ्यांनी त्रास दिला. That case can be launched. Provided that both of you are from same institute that I did. म्हणजे जर तो विद्यार्थी आपल्या संस्थेचा नसेल तर ती पोलीस कंप्लेंट होते. दोन्ही विद्यार्थी या संस्थेत शिकत असलेले पाहिजेत, तरच ते रॅगिंगच्या क्लॉजच्या अंडर बसतं. तुम्ही पास झाल्यानंतर तक्रार करू शकत नाही प्राचार्यांना, कारण तुम्ही पास झाल्यानंतर संस्थेतून बाहेर पडलेला असतात, त्यावेळी तुम्ही डायरेक्ट पोलीस कंप्लेंट करू शकता. रॅगिंग प्रिन्सिपल इज रिस्पॉन्सिबल फॉर द स्टुडंट्स दोज हू आर टेकिंग एज्युकेशन इन हिज ऑर हर प्रिमायसेस. ओके, तर दिस इज क्लॉज नंबर 3. नाउ फोर्थ क्लॉज. आता जर समजा इथं सांगितलंय की रॅगिंग करण्यास मनाई आहे आणि तुमच्यावर कुणी अन्याय केला, तर काय? तर अशा विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला, मला मुलींना सांगू वाटतं की मागच्या वर्षीच पायल तडवी नावाच्या एका विद्यार्थिनीला मेडिकलच्या त्रास दिल्यामुळे तिने शी हॅज कमिटेड सुसाईड, आणि त्या हायर क्लासच्या विद्यार्थिनी होत्या, त्या शेवटच्या वर्षाच्या होत्या मेडिकलच्या, की काही महिन्यानंतर त्यांच्या हातामध्ये मेडिकलचं सर्टिफिकेट डॉक्टर म्हणून पडणार होतं, तर त्या आता तुरुंगात आहेत, मुली तुरुंगात आहेत. हे लक्षात घ्या. दिस इज व्हेरी सिरियस केस. जर एखाद्या विद्यार्थ्याने असं काही केलं तर त्याला 2 वर्ष सक्त कारावास आणि 10,000 रुपये दंडाची तरतूद केलेली आहे. 10,000 दंड हा जुन्या क्लॉज मध्ये दिलेला आहे, आता कोणी सांगतंय की ते दंड पण वाढलेला आहे. आणि 2 वर्षाची शिक्षा कधी होणार? ज्यावेळी तुमची केस स्टँड होणार, कोर्टामध्ये सुनवाई होणार, त्या गोष्टीला 4-5 वर्ष निघून जाणार, त्याच्यानंतर 2 वर्ष तुम्हाला शिक्षा होणार. 7 वर्ष 8 वर्ष तुम्ही याच्यातच रेंगाळले जाणार. कारण 5वा क्लॉज असं म्हणतंय, तुम्हाला नुसती शिक्षाच नाही तर तुम्हाला महाविद्यालयातून काढून टाकण्यात येईल आणि
काढून टाकल्यानंतर तुम्हाला कोणत्याही एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेता येणार नाही जोपर्यंत ही केस आहे तोपर्यंत. मग विचार करा, तुम्ही सेकंड इयरचे विद्यार्थी समजा असताल पुढच्या वर्षी गेल्यावर, किंवा जो कोणी एखादा तुमचा मित्र सेकंड इयरचा असेल त्याने असा काही गैरप्रकार केला, तर 7-8 वर्ष तो तुरुंगाच्या कोर्टाच्या हेलपाटे घालून तुरुंगात जाणार, तोपर्यंत बाकीच्या मुलांचे एज्युकेशन पूर्ण होऊन ते संसाराला लागतील. आणि हा विद्यार्थी अजून शिक्षणच घेत बसेल आणि त्यावेळी त्याची मानसिकता असेल का नाही हे सांगता येत नाही. पूर्ण आयुष्य बरबाद होतं, त्याचे आई वडील टेन्शन मध्ये जातात, त्याची फॅमिली टेन्शन मध्ये जाते. त्यामुळे अशा कोणत्याही गैरप्रकारामध्ये आपण सहभागी व्हायचं नाहीये. 5वा नंबरचा क्लॉज झाला की तुम्हाला महाविद्यालयातून काढून टाकण्यात येईल. 6वा नंबरचा क्लॉज, या क्लॉज मध्ये असं सांगितलंय की जर तुम्हाला भीती वाटत असेल कोणाची की मी तक्रार केल्यानंतर मला पुन्हा एकदा काहीतरी त्रास दिला जाईल, अशी जर तक्रार करण्याची तुम्हाला भीती वाटत असेल तर मित्रांनो, भिण्याचं काहीही कारण नाही. तुम्हाला ज्या क्षणी भीती वाटेल त्या क्षणी तुम्ही तुमच्या पालकांना सांगा. तुमच्या वतीने तुमचे भाऊ बहीण, पालक, आई वडील, काका मामा कोणीही तक्रार दाखल करू शकतात. शिक्षक तक्रार, कॉलेजचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राचार्य यांच्याकडे तक्रार दाखल करू शकतात. हा क्लॉज दिलेला आहे 6 नंबरचा. आणि त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की 6 नंबरच्या क्लॉज मध्ये त्यांनी परत 2 सब क्लॉज केलेले आहेत की एखादा तुमच्या वर्गातला, आता तुम्ही फर्स्ट इयरला आहात, तुम्ही म्हणणार सरांनी आम्हाला फार मस्त शस्त्र दिलंय हातात, मला ह्या वरच्या वर्गातल्या मुलाला त्रास द्यायचा आता उलटा, आणि तुम्ही खोटी तक्रार दाखल केली, तर तक्रार खोटी आहे का खरी आहे हे प्राचार्यांनी शहानिशा करायची आहे आणि तुमची तक्रार खोटी आहे असं तुम्हाला पत्र द्यायचंय आणि त्यावेळी मग तुम्हाला शिक्षा मिळणार. सो यू विल बी पनिश्ड इफ यू लॉन्च द रॉंग और इनकरेक्ट कंप्लेंट अगेन्स्ट द हायर क्लास स्टुडंट. त्याचबरोबर सेकंड सब क्लॉज काय सांगतोय की याच्यामध्ये शैक्षणिक संस्थेचे जे प्रमुख आहेत ते जे सांगेल, डीन असतील, प्रिन्सिपल असतील, डायरेक्टर असतील, शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखांनी जो निर्णय दिलाय तो निर्णय अंतिम असेल. मग तुम्ही तिथं जाऊन म्हणायचं नाही काय असतंय सर, करा की एवढं, नुसती चेष्टाच केली मी फक्त त्या मुलाची, एवढी चेष्टा केली म्हणून माझे 8 वर्ष तुम्ही वाया घालवणार का, माफ करा मला. तुम्ही त्यांच्यात दंडवत घालणार, पाय पकडणार. कोणत्याही शैक्षणिक संस्थेचा प्रमुख तुम्हाला मदत करणार नाही. तुम्ही मोठ्या मोठ्या लोकांचं वशिला आणणार, मोठे मोठे पुढारी लोक असतील, इंडस्ट्रियलिस्ट असतील किंवा अजून कोणते दादा लोक असतील, त्यांची तुम्ही धमकी द्यायला जरी आलात तरी कोणतेही प्राचार्य तुमच्या धमकीला बळी पडणार नाही. का? क्लॉज नंबर 7. क्लॉज नंबर 7 अतिशय महत्वाचा विद्यार्थ्यांनो. क्लॉज नंबर 7 असं सांगतो की जर कुणाच्या सांगण्यावरून, कुणाच्या धमकीला बळी पडून शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाने तक्रार दाबण्याचा प्रयत्न केला तर त्या शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाला 2 वर्ष सक्त कारावास व 10,000 रुपयाची दंडाची शिक्षा 4 नंबरच्या क्लॉज प्रमाणे घ्यावी लागेल. मग कोणत्या प्राचार्यांना हाऊस आहे तुरुंगात जाऊन बसायची तुमच्यासाठी? कोणीही जाणार नाही. त्यामुळं एव्हरीबडी हॅज टू टेक हिज केअर. कारण याच्यामध्ये काय म्हणलंय, तुम्ही जर रॅगिंग मध्ये प्रत्यक्षरित्या वा अप्रत्यक्षरित्या सहभागी असाल, आय विल गिव्ह वन एक्झाम्पल टू यू. व्हॉट इज मिनिंग ऑफ अप्रत्यक्षरित्या? इनडायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट. सपोज समथिंग wrong is going on in the premises and you are noticing it and you are ignoring it. Let it be now, I have some other work. And during the investigation it will be observed that you were wandering in that premises during that incident. You will be also behind the bar. ती दुर्दैवी घटना घडत असताना तुम्ही जर आजूबाजूला आहात असं प्रथमदर्शनी जर audible? Yes, sir. Now you are audible. No, 1 minute, some seconds there was break, na? Hello? Yes, sir. Yes, sir. So due to little bit disturbance, your voice is not audible. Now it is audible.
So earlier what I have told, it was audible to you, no? Everything? Yes, 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 everything. Only last few seconds it is not audible. Okay, okay. There was somebody was calling, that's why I have cut it. Yes, yes, yes. ओके. सो इनडायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट म्हणजे काय? तुम्ही पुढच्या आता अजून एक गोष्ट, हे झालं आता माझं फर्स्ट इयर संपतंय, अजून काही महिन्यानंतर मी दुसऱ्या वर्गात प्रवेश घेणार आणि मग मी छाती फुगवून सांगणार आता मी हायर क्लासला गेलोय, आता मी कोणाला पण त्रास देऊ शकतो. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, द कल्चर ऑफ स्वेरी इज दॅट हायर क्लास स्टुडंट्स आर कीपिंग देमसेल्फ अवे फ्रॉम लोअर क्लास स्टुडंट्स इंटेन्शनली, कारण त्यांना आम्ही तसं पढवलेलंच आहे. हे जे सेशन आहेत हे सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयरला सुद्धा होतात आणि त्यांना त्यांच्या मनावर बिंबवलंय की तुमच्याकडून काही झालं तर तुम्हाला ही अशी शिक्षा मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा ज्यावेळी सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयरला जाणार त्यावेळी तुम्ही स्वतःला फर्स्ट इयरच्या मुलांपासून अलिप्त ठेवायचंय. लक्षात आलं असेल तर इनडायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट म्हणजे काय? तुम्ही हायर क्लासचे विद्यार्थी आहात, तुम्ही एका रूम मध्ये बसलात आणि बाजूच्या रूम मध्ये काहीतरी गैरप्रकार चाललाय आणि समजा तुम्हाला माहीतच नाहीये, पण काहीतरी वाईट घडतंय असं समजा शंका आली, तुम्ही इमिजिएटली त्या रूम मध्ये वाकून बघायला पाहिजे आणि जर तुम्हाला गैरवर्तन, गैरप्रकार दिसला तर तुम्ही इमिजिएटली वॉर्डनला सांगायला पाहिजे आणि जर तसं नाही सांगितलं तर तुम्ही सुद्धा शिक्षेस पात्र होऊ शकता. आय होप यू अंडरस्टँड व्हॉट आय टू टेल. तर 7व्या क्लॉज मध्ये प्राचार्यांना सुद्धा शिक्षेची तरतूद आहे. मग आता सर्व पालक येतील, विद्यार्थी येतील असे आणि म्हणतील सर काय एवढं मोठं आहे, एवढी साधी चेष्टा केली त्याची तर तुम्ही एवढं त्याचं करिअर बरबाद करायला निघाला, हे चेंज करू शकत नाही का आपण नियम? तर त्याचं उत्तर आहे नाही. कारण 8वा क्लॉज काय सांगतो? द 8th क्लॉज सेज दॅट हे सर्व नियम विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये बनवलेले आहेत आणि विधिमंडळाचं अधिवेशन ज्यावेळी लागेल आणि तिथं ज्यावेळी ते पुटअप करेल केस की ही शिक्षा फारच कठोर आहे आणि ह्याच्यामध्ये जरा थोडीशी सूट पाहिजे, तर ते सर्वानुमते तिथं ज्यावेळी पास होईल त्यावेळीच ह्या कायद्यामध्ये दुरुस्ती होऊ शकते. आणि ही सगळी गोष्ट घडायला तुम्हाला माहिती अनेक वर्ष लागतात, सहजासहजी होत नाही. मग ते अधिवेशन होऊन त्याच्यामध्ये तरतूद चेंज होऊन तोपर्यंत तुमची 8 वर्षाची शिक्षा पण संपलेली असते. त्यामुळे आपण ज्या गावाला जायचं नाही त्याचा विचारच कशाला करायचा. त्यामुळं ही जी शिक्षेची तरतूद केलेली आहे ही फक्त कायद्याच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये, राज्य विधिमंडळामध्ये फक्त असेंब्लीमध्येच चेंज होऊ शकते, झाली तर, नाहीतर नाही होणार. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे की आपण ह्या डेव्हिल पासून, ह्या राक्षसापासून दूर राहायचंय, रॅगिंग नावाच्या राक्षसापासून. स्वतःची काळजी घ्यायची, कारण तुम्ही आता फर्स्ट इयरला आहात आणि त्यानंतर ज्यावेळी सेकंड इयरला जातात त्यावेळी सुद्धा स्वतःचीच काळजी घ्यायची. का? कारण तुम्ही असं जर काही वागलात संशयास्पद आणि तुमच्यावर कोणीतरी रॅगिंगची केस केली तर तुम्ही त्याला विनाकारण सामोरे जाऊ शकता. त्यामुळे आपण अशी ऍक्टिव्हिटी करायचीच नाही की तुमच्यावर कोणी संशय घेईल पुढच्या वर्षीपासून. हे झालं रॅगिंगचं. हे 8 क्लॉज महाराष्ट्र शासनाने दिलेले आहेत. क्लॉज नंबर 1, या नियमाला महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ रॅगिंग ऍक्ट 1999 संबोधण्यात यावं. दुसऱ्या व्याख्या सांगितल्या. तिसरं रॅगिंग करण्यास मनाई आहे. चौथं जर केलं तर 10,000 दंड आणि 2 वर्ष कारावास. 5वं कॉलेजमधून काढून टाकण्यात येईल आणि कुठल्याच कॉलेजला प्रवेश मिळणार नाही. 6वं तुमच्या वतीनं तुमचे कोणीही तक्रार दाखल करू शकतात आणि जर खोटी तक्रार केली तर तुम्हाला अडचण येऊ शकते आणि ती तक्रार खरी आहे का खोटी हे ठरवण्याचा अधिकार फक्त प्राचार्यांना आहे, संस्था प्रमुखांना आहे. प्राचार्यांनी जर केस दाबण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यासाठी शिक्षेची तरतूद केलेली आहे आणि हे काही सगळं चेंज करायचं असेल तर विधिमंडळामध्ये चेंज करावं लागतं. हा झाला महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ रॅगिंग ऍक्ट 1999. हे डॉक्युमेंट आहे. आता हे तुम्हाला दिसत असेल नसेल मला माहित नाही, हे मी समोर धरतो इथं, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. समजे सर दिसतंय का हे? No, sir, Somewhere, it's sir. not. It's not visible, sir. माझा चेहरा तर दिसतो का तुम्हाला? Yes, yes, yes. You are clearly visible. मग हे डॉक्युमेंट पण दिसायला पाहिजे. नाही सर, पण ते वाचायला येत नाही सर असू काहीच. दे ना, इथं महाराष्ट्र राज्य लिहिलेलं वाचता येतं का? मी बोट फिरवतो ते. हा, now it's a little bit visible, sir. ओके. नाही हे काय तुमच्या कळण्यासाठी म्हणून मी दाखवतोय, बाकी काही नाही. हा, येस. तर याच्यानुसार आपण असं एक अंडरटेकिंग कॉलेजमध्ये, महाविद्यालयात आल्यानंतर तुम्ही असं एक अंडरटेकिंग देणार आहात. तर काय ते अंडरटेकिंग? दॅट आय एम रीडिंग.
undertaking by the students about Maharashtra Prohibition of Ragging Act 1999. I, the undersigned, am made to read the detailed sections number 1 to 8 under the above Act of Maharashtra Government. Thus, I made to know the repercussions of the getting involved in the ragging related activities directly or indirectly. So I hereby undertake and commit to keep myself away from such involvement, and if anything of such nature is observed by me in the college premises or outside, I commit to report the same immediately to the principal. कॉलेजमध्ये किंवा कॉलेजच्या बाहेर जरी एसटी स्टँडवर जरी दिसलं असं चुकीचा प्रकार आपल्या विद्यार्थ्यावर अन्याय होतोय तरी तुम्ही येऊन सांगणार असं तुम्ही लिहून देणार आहात. ज्यावेळी तुम्ही महाविद्यालयात येताल त्यावेळी हे प्रिंटआउट तुम्हाला मिळेल, त्याच्यावर तुम्ही सही करून जमा करायचंय. फर्स्ट ऍडमिशन प्रोसेसच्या वेळेस तुम्हाला ऑफिसमधून ते डॉक्युमेंट घेतलेलंच आहे, पण हे डिपार्टमेंट तर्फे तुम्हाला अजून एकदा साईन करून द्यायचंय. So this is all about Maharashtra Prohibition of Ragging Act. Apart from it, I will take few more minutes, 2 to 3 minutes more I will take. I will tell some other things. ह्या रॅगिंग ऍक्ट, रॅगिंग, अँटी रॅगिंगच्या सेशनला सोडून अजून काही महत्वाच्या गोष्टी आहेत. विद्यार्थिनींसाठी, माझ्या विद्यार्थिनी ज्या आहेत, भगिनींसाठी एक गोष्ट सांगतो. त्याच्यामध्ये ICC नावाची एक कमिटी आपल्या कॉलेजमध्ये आणि सर्वच महाविद्यालयामध्ये ऍक्टिव्ह असते. ICCचा अर्थ इंटरनल कंप्लेंट्स कमिटी. या कमिटीचं पूर्वीचं नाव वेगळं होतं, ते होतं कमिटी टू रिस्ट्रेन सेक्शुअल हॅरॅसमेंट, आणि त्याचं नाव बदलून आता केलेलं आहे इंटरनल कंप्लेंट्स कमिटी. कोणत्याही महिला वर्गावर जर अन्याय झाला पुरुष मंडळींकडून तर त्याची एक तरतूद केलेली आहे कायद्यामध्ये. त्याच्यामध्ये आपल्या वेगवेगळे मेंबर असतात, पोलीस डिपार्टमेंटचे, वकील, पत्रकार, आणि आपल्या महाविद्यालयातर्फे डॉक्टर क्षीरसागर मॅडम म्हणून फर्स्ट इयरच्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या आहेत, ते त्याच्या कामकाज पाहतात, त्या कमिटीचे हेड आहेत. तर कोणत्याही मुलीला असं छेडछाड प्रकरण किंवा असा कोणताही मुलांनी त्रास दिला असं जर काही जाणवलं तर तो त्रास अजिबात सहन करायचा नाही. तुम्ही इमिजिएटली तक्रार नोंदवायची आणि त्या मुलावर स्ट्रिक्ट ऍक्शन घेण्यात येईल. माझी सर्व विद्यार्थी बांधवांना, माझ्या मुलांना, मित्रांना अशी विनंती आहे की आपल्याकडून कोणत्याही भगिनीला त्रास होणार नाही याची काळजी तुम्ही स्वतः घ्यायची. तर ही पण तरतूद आहे, हे मुलींना माहित व्हावं म्हणून मी सांगितलं. त्याच्यानंतर अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या महाविद्यालयामध्ये तुम्ही स्वतःची केअर घ्यायची जेणेकरून तुमच्या करिअरला कुठलाही बट्टा लागणार नाही. आता सध्या आहे ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत, काही दिवसांनी कोरोना संपेल, ऑफलाईन एक्झाम सुरू होईल. दुर्दैवाने, मी दुर्दैवाने म्हणतोय, काही 2%, 3% विद्यार्थी असतात, सगळेच नसतात. 95-96% मुलं चांगली असतात, पण 3-4% मुलं काय करतात, कुठेतरी एक्झामच्या मध्ये कॉपी केस अशा गोष्टीमध्ये ते सापडतात. कुठेतरी कंपासमध्ये लिहून अनकंपास बॉक्समध्ये, कुठेतरी चिठ्ठी एखादी रुमालामध्ये बांधून ठेव. याला जे कॉपी केसेस म्हणतात याला विद्यापीठाने तरतूद केलेली आहे 1 वर्षापासून ते 3 वर्षापर्यंत डिबार. त्यामुळं आपण आपल्याला कोणताही त्रास होईल अशा प्रकारचे कॉपी करण्याचं गैरवर्तन भविष्यामध्ये टाळायचं आहे. नाहीतर तुमच्या माहितीसाठी सांगतो, अशा केसेस काही घडलेल्या आहेत. दुर्दैवाने 1-2 केसेस आपल्या महाविद्यालयामध्ये पण घडल्या आहेत 2-4 वर्षापूर्वी, ज्या मुलांना 3 वर्षासाठी डिबार करण्यात आलं विद्यापीठाकडून. त्यामुळे आम्ही सर्वांना आवर्जून सांगतो की 1 मार्क कमी पडला तर चालेल, पण तुम्हाला जेवढं येतंय तेवढंच लिहा. कोणत्याही प्रकारची कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका. आणि जर तुम्ही अशा केसेसमध्ये अडकलात तर तुमचं करिअर बर्बाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी मी तुमच्या क्लासमध्ये आज आलो होतो. तुम्हाला कोणतीही शंका असेल, आता आपल्याकडे जो वेळ आहे त्या वेळेमध्ये तुम्ही विचारू शकता मला. 4 वाजून 5 मिनिटांनी अजून एक क्लास आहे. काही 1-2 शंका असतील तर मी त्या घेतो, नाहीतरी यू आर फ्री टू आस्क मी एनी टाइम when you will be in college offline, or you can call me. My number details you can take, my WhatsApp number you can take from Sounde sir, and you can ask me any of the doubt. Whenever I'll get time, 100% I will reply to your query if you put on WhatsApp. Not good morning, good afternoon messages. Okay, only strictly technical queries will be entertained. So over to you. If anybody of you want to ask something, you can ask. Sounde sir. If anybody wants to ask any question related to this anti-ragging session, so this forum is open. You can ask. Otherwise, you can write in the chat box also. Last 3 minutes are remaining. So within these 3 minutes,
you please ask this question. Otherwise, at the end of this session, I will provide the WhatsApp number of Dean students, Dr. A. Utpat sir. So you can directly write him the message. This forum is open. I hope everybody have keenly listened it. With some students are having bad habit to keep the mobile as it is in mute mode and doing their personal work. Sir, I that hope so. one students have written in the chat box, exam will be online or offline. That cannot be explained now because there are no any notifications from university. Let us wait and watch. Are you clear, Prasad? Anyhow, see why I am not able to read it, because he might have put to you only, na? Yes, sir. For host only, because that's. I will read that question. No problem. So exam will be online or offline, whatever may be. But your ISEs will be subjective. Someday, sir. I hope so. Yes, sir. Objective फक्त MCQ हे एक्झाम ऑनलाईन असतील, पण तुमच्या ज्या ISEs आहेत, चॅप्टर टेस्ट आहेत, आपण मागच्या वेळेस ISEs अशा लेखी घेतल्या होत्या बरं का सोंडे सर. तुम्ही चर्चा करा. येस सर. सब्जेक्टिव्ह घेतल्या होत्या. म्हणजे स्टुडंट शुड बी फॅमिलियर विथ रायटिंग द क्वेश्चन अँड आन्सर. ओके सर. You can discuss this issue with Lendo sir, because for higher classes we have taken subjective ISEs, not objective. Okay. Anybody want to ask anything else? I think, sir, all points what you have discussed, all points they will get it. No issue. No issue. And you send this recording to me on my mail. Yes, I want to check. Yes, sir, of course. So thank you very much, friends. I am very much thankful to you for your silent listening. Thank you. For any of the doubt, I am available to you anytime. You can meet me for any of your personal problem related to institute. Okay. Yes. Thank you, sir. Thank you very much. Thank you. Thank you. Now, let me give that the one message. Now you will have the break, and the next session will start sharp at 4:05 p.m. Okay, as per our regular timetable. So please see the timetable and try to join the next session. Thank you.